धन्यवाद देते रहना, धन्यवाद देते रहना, धन्यवाद देते रहना। बरा 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 खरा 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 फरा 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 इरी री 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 हिरी 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 बिरी 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 शबरा बरा 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 खरा 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 फरा 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 इल खला 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 खरा फरा 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 शबरा बरा 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 इरी हिरी 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 बिरी 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 शकुरा खरा 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 फरा खरा बल एले हेरे 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 बेरे 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 शिरी हिरी बिरी बिरी इन हेरे बेरे 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 शकारा कारा 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 फरा कारा बला। हे पिता परमेश्वर, हम आपको धन्यवाद देते हैं आज के इस शुभ घड़ी के लिए, इस शुभ दिन के लिए। आपने हम सबको चुना है पिता परमेश्वर, और हम सब आए हैं क्योंकि आपने हम सबको अपने अपने नाम से बुलाया है। हे पिता परमेश्वर, हम धन्यवाद देते हैं कि आपका पवित्र आत्मा यहाँ पर मंडरा रहा है, हमारे बीच में है उपस्थित। क्योंकि वचन कहता है कि जब 2 या 3 मेरे नाम से इकट्ठा होते हैं वहाँ पर मैं उपस्थित हूँ। हे पवित्र आत्मा, आप हमारे बीच में हैं और आप जानते हैं कि किसको किस चीज़ की ज़रूरत है, और उसी के अनुसार आप हमें वचन दे रहे हैं। हे पवित्र आत्मा, नियंत्रण में लीजिए हम सबके जीवन को, मेरे मुख को, मेरे कंठ को, और ये प्रीचिंग और टीचिंग बहुत ही सरल, बहुत ही आसान बनाइए और इसको दृढ़ बनाइए चिन्ह और चमत्कार के साथ। आप जानते हैं पवित्र आत्मा कि हम और अधिक बढ़ना चाहते हैं अपने विश्वासी जीवन में, जानना चाहते हैं प्रभु यीशु को और करीब से, और उनके साथ संबंध बनाना चाहते हैं। वचन कहता है कि जब हम परमेश्वर के वचन में बने रहेंगे तो हम सत्य को जानेंगे और यही सत्य हमें मुक्त कर देगा। हे पवित्र आत्मा, हमें सत्य बताइए, हम कहाँ गलत जा रहे हैं ये हमें बताइए, सिखाइए हमें पवित्र आत्मा। हम सब बैठे हैं यहाँ पर, आए हैं यहाँ पर भूखे प्यासे। ये जो वचन है अमृत है, ये सोने चांदी से, रुपयों से भी बहुत ही बहुमूल्य है। हे पवित्र आत्मा, ये जो खजाना है, ये जो मिठास है प्रभु के वचन में, ये हम जान सके, हम चखे प्रभु यीशु को, ताकि हम जाने कि वो कितने अच्छे हैं। और जैसे हम सीख रहे हैं, कल से हमने शुरू किया है, आज भी हम सीख रहे हैं, जो कोई भी यहाँ पर आकर सिखा रहा है वो सिर्फ और सिर्फ आप ही की इच्छा के अनुसार सिखाए। हमारा शब्द ना हो, सिर्फ और सिर्फ आप ही का हो। मैं अपने आप को आपके अधीन करती हूँ, मैं झुकती हूँ, मैं घटती हूँ, और आप बढ़ना पवित्र आत्मा। धन्यवाद देते हैं पिता परमेश्वर कि जैसे हम सत्य जानते हैं झूठ का खुलासा होता है, और जो कुछ भी गलत है उससे हम सबको मुक्ति मिल जाती है। धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद पिता परमेश्वर, धन्यवाद पवित्र आत्मा। ये प्रार्थना हम करते प्रभु यीशु के नाम से, आमेन, आमेन और आमेन। पिता, पुत्र और पवित्र आत्मा के नाम पर बैठिए। तो काल आम्ही काय शिकत होतो? कल हम क्या सीख रहे थे? भूल गए क्या? कल क्या सीखा? मैंने क्या लिया सेशन में कल? पाउस। हाँ, हाउस। अच्छा, मैं बोला पाउस। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। तो मत्ती का सुसमाचार 7वां अध्याय 24वां वचन हमने कल लिया था। याद है किसी को किस बारे में था वो? प्रभु यीशु उनका पहाड़ी उपदेश के बारे में बता रहे हैं। हालेलुया। और ये उपदेश बहुत ही बड़ा है उपदेश। हालेलुया।
हालेलुया। पढ़ते हैं दोबारा हम 24 से 27 तक पढ़ना। कोई हिंदी में, कोई मराठी में। मराठी में कौन पढ़ रहा है? अच्छा, माइक लेना। Praise Jesus. हालेलुया, हालेलुया। Praise Jesus. मराठी में। पढ़ो पढ़ो मराठीत, जो कोणी। हेच तो यास तो जो प्रत्येक जण जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. तसेच जो कोणी ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही, तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर वालूवर बांधिले. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले. हिंदी में। इसलिए जो कोई मेरी ये बातें सुनकर उन्हें मानता है वह उस बुद्धिमान मनुष्य के समान ठहरेगा जिसने अपना घर चट्टान पर बनाया और मेघ बरसा और बाढ़ें आई और आंधियां चली और उस घर से टकराई, फिर भी वह नहीं गिरा, क्योंकि उसकी नींव चट्टान पर डाली गई थी. परंतु जो कोई मेरी ये बातें सुनता है और उन पर नहीं चलता वह उस निर्बुद्धि मनुष्य के समान ठहरेगा जिसने अपना घर बालू पर बनाया और मेघ बरसा और बाढ़ें आई और आंधियां चली और उस घर से टकराई
टकराई और उस घर से टकराई और वह गिरकर सत्यानाश हो गया। सत्यानाश हो गया। जब यीशु ये बातें कह चुका तो ऐसा हुआ कि भीड़ उसके उपदेश से चकित हुई क्योंकि वह उनके शास्त्रियों के समान नहीं परंतु अधिकारी के समान उन्हें उपदेश देता था। हालेलुया, हालेलुया। तो यहाँ पर प्रभु यीशु दो प्रकार के मनुष्यों के बारे में बता रहे हैं. प्रभू येशू काय करतात इकडे दोन प्रकारच्या व्यक्ती आहेत, मनुष्य आहेत, त्यांच्याबद्दल बोलत आहेत. हालेलुया. आता हे दोन प्रकारचे मनुष्य कोण आहेत? कौन है ये दो प्रकार के मनुष्य? कौन है? एक बुद्धिमान है और एक मूर्ख है. तो हमारे निजी जीवन में भी जब हम देखते हैं इर्द गिर्द, तो यहाँ पर भी कुछ लोग बुद्धिमान हैं और कुछ लोग मूर्ख हैं. तर आपण पण आपल्या जीवनात आपण बघतो काही माणसं बुद्धिमान असतात आणि काही मूर्ख असतात. असं असतं की नाही? हालेलुया. पण आपण कुठला चष्मा घालून बघतो? हम कौन सा चश्मा डाल के देखते हैं ऐसे लोगों को? जब हम अपने इर्द गिर्द लोगों को देखते हैं तो किस प्रकार का चश्मा डालते हैं? संसार का चश्मा या वचन का चश्मा? हा, कुठला चष्मा घालतो आपण? संसाराचा का वचनाचा? संसाराचा. म्हणून जेव्हा आपण दुसऱ्यांना बघतो, जर तो वचनावर चालत आहे, आपण काय बोलतो त्याला? अरे हा तर मूर्ख आहे. होतं की नाही? जो वचन के अनुसार चलता है और हम अगर संसार का चश्मा पहने हुए हैं तो हम क्या कहते हैं उसको? अरे ये तो मूर्ख है. क्योंकि जो व्यक्ति संसार में है लेकिन वो वचन के अनुसार अपना जीवन चलाता है, जब वो शुरू करता है तो कैसे दिखता है? वो बुद्धिमान दिखता है क्या मूर्ख दिखता है? समजलं तुम्हाला? जो ह्या संसारात राहतो पण तो वचनांच्या अनुसार आपलं जीवन सुरू करतो, कसा दिसतो तो? बुद्धिमान दिसतो का मूर्ख वाटतो तो? असं उदाहरण आपण घेऊया अब्रामचा उदाहरण. जेव्हा परमेश्वराने त्याला सांगितलं मी तुला राष्ट्राचा पिता बनवीत आहे आणि त्याला सांगितलं तू तंबूच्या बाहेर ये आणि काय कर? तारे मोज. जब अब्राहम का वो जब शुरू किया अपना जीवन, परमेश्वर ने उसको क्या कहा? मैं तुम्हें राष्ट्रों का पिता बना रहा हूं. तो उसको कहा कि तुम अपने तंबू के बाहर निकल और तारे गिनना. दिन में क्या करना है? रेत को गिनना है. सही बात है. दिवसाला काय करायचंय? वाळू मोज. आता असं करताना आम्ही पाहिलं तर काय सांगणार? कोणाला बाळ पाहिजे तर आम्ही सांगितलं जा रात्री जाऊन तारे मोज आणि दिवसाला जाऊन काय कर? वाळू मोज. कसं दिसणार? पण असं करू नका तुम्ही. हालेलुया, हालेलुया. पण अब्राहमाकडे आपण जेव्हा बघतो, जब हम अब्राहम के पास हम उसकी तरफ देखते हैं तो कैसा दिखता है? वो मूर्ख लग रहा है. उसने अपना नाम भी बदला है. कभी जब वो 99 वर्ष का है उसने अपना नाम बदला है. हालेलुया, हालेलुया. तो जब उसने अपना जीवन प्रभु के वचन के अनुसार शुरू किया, क्या वो बुद्धिमान दिख रहा था या मूर्ख दिख रहा था? कसा दिसत होता अब्राहम? मूर्खच वाटत होता. परंतु जेव्हा तो परमेश्वराने सांगितल्यानुसार तो आपलं जीवन त्याने सुरुवात केली आणि चालायला लागला, काय झालं? जसं परमेश्वराने निर्देश दिलं आणि जसं सांगितलं त्याच्या अनुसार त्याला भेटले की नाही परिणाम? क्या उसके जीवन में वैसा ही हुआ जैसे परमेश्वर ने उसे कहा था? हुआ कि नहीं? तो ऐसा ही होता है जब हम सब आते हैं वचन सुनने के लिए. हम सब मिसा बलिदान को जाते हैं.
हम लोग सब चर्च को जाते हैं ना, हाँ, मिसा बलिदान को जाते हैं, तो वहां पर भी सुसंदेश सुनाया जाता है कि नहीं? 3 बार पढ़ा जाता है, सही बात है. 3 वेळा आपण सुसमाचार ऐकतो. फादर येतात, जेव्हा सुसमाचार वाचतात त्याच्यानंतर पहिलं सुसमाचार वाचतात, दुसरं आहे परमेश्वर फादर जे आहे, जे सुसमाचार आहे त्याच्याबद्दल आपल्याला समजूत देतात. फादर जो आते हैं वो क्या करते हैं, जो सुसमाचार पढ़ते हैं उसके बारे में हमको समझाते हैं. और तीसरा क्या है, जब हमको समझ मिलता है, फादर मिसा खत्म होने से पहले क्या कहता है, जाओ शांति से और जैसा तुम्हें संदेश मिला है उसी के अनुसार कार्य करो. क्या कहते हैं, काय सांगतात, जसं तुम्हाला सुसंदेश भेटलाय, जसं तुम्हाला समज भेटली आहे त्याच्या अनुसार शांतीने जा आणि काय करा, तसंच कार्य करा. हालेलुया, हालेलुया. तर आपल्याला जेव्हा आपण हे दृष्टांत हा वाचतो, आपण इथे काय झालं, काय प्रॉब्लेम आहे, काय झालं, प्रॉब्लेम आहे? नाही, तुम्ही जोरात बोलला म्हणून. ओके 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 ओके. हालेलुया, हालेलुया. मी कुठे होते? अच्छा, इकडे जेव्हा आपण हे दृष्टांत हे वाचतो तेव्हा प्रभू येशू काय सांगतात आपल्याला, जो कोणी म्हणजे काय, इंग्लिश मध्ये दिला आहे एव्हरीवन. इकडे जो कोणी दिलाय, पण इंग्लिश मध्ये सांगितलं आहे सगळी जण, जे कोणी इकडे आले आहेत ना, सगळ्यांनी काय केलंय, त्यांनी ऐकलं आहे. काय, सुसंदेश ऐकलेला आहे, परमेश्वर प्रभू येशूंचा संदेश ऐकलेला आहे. म्हणजे मूर्ख व्यक्ती पण आहे आणि बुद्धिमान व्यक्ती पण आहे, सगळ्यांनी ऐकलेलं आहे. मिसाला पण आपण सर्वजण जातो, आपण सुसमाचार ऐकतो, आपण सर्मनला काय सांगतात, प्रीचिंग, प्रवचन पण ऐकतो, समजूत घेतो. म्हणजे सगळी जण ऐकतात सुसमाचार आणि प्रवचन सुद्धा ऐकतात. पण त्याच्यानंतर काय करायचं त्याचा निर्णय कोणावर आहे? तर तेच प्रभू येशू सांगत आहे. हे जे प्रवचन आहे, 5वा धडा, 6वा धडा, 7वा धडा, हे जे प्रवचन आहे हे सर्व झाल्यानंतर प्रभू येशू सांगतो की माझं सर्व प्रवचन ऐकल्यानंतर, आता प्रवचन काय आहे तिकडे, प्रभू येशू सांगतात की तुम्ही प्रेमाने वागायचं. कोणी तुमच्या एका गालावर मारलं तर काय करायचंय, त्याला परत मारायचं असं नाही सांगितलंय, नाही सांगितलंय, तुमच्या बायबलमध्ये नाही दिलंय. हा, त्याने एक मारला तर तुम्ही 2 द्या, असं नाही दिलंय. तर प्रभू येशू जेव्हा हे सुसमाचार आपल्याला येतात, प्रवचन देतात, तर एक चॅलेंज असतं, एक आव्हान आहे आम्हाला. तिकडे सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या शत्रूवर प्रेम करा. शत्रूवर प्रेम करायचं सोपं आहे का? जर कोणी तुम्हाला सांगितलं एक माझ्या बरोबर या, तर प्रभू येशू सांगतात त्याच्या बरोबर तुम्ही दुप्पट जा. हालेलुया, हालेलुया. तर प्रभू येशू जेव्हा प्रवचन देतात आपल्याला ते पाळायला सोपं होतं काय? तो जो भी प्रभु यीशु हमको प्रवचन देते हैं वो कहते हैं कि यदि किसी ने तुम्हारे एक गाल को मारा तो तुमको क्या करना है, दूसरा गाल देना है. जब यदि कोई तुमसे नफरत करता है तो तुमको क्या करना है, उसको क्षमा करना है, उससे प्रेम करना है. हालेलुया. तो प्रभु यीशु का जब हम प्रवचन सुनते हैं तो हमको एक वार्निंग मिलता है कि हमको क्या, हम जो वो हमको प्रवचन दे रहे हैं उसके अनुसार हम चलने के लिए तैयार हैं. हालेलुया. और जब हम प्रभु यीशु का प्रवचन सुनते हैं तो हम शुरू करते हैं उसके बाद अपना घर बांधना. हालेलुया. जेव्हा आम्ही प्रभु येशूचं प्रवचन ऐकतो आम्ही सुरू करतो आपलं जीवन किंवा आपलं घर बांधण्याचं. हालेलुया, हालेलुया. अब ये जो घर है वो क्या है? ये घर है हमारा जीवन. हे जे घर आहे ते आपलं जीवन आहे, आपलं स्वतःचं जीवन आहे. आता हे जीवन काय आहे? जीवन क्या होता है? जीवन ऐकलेलं आहे ना,
मी फिल्म स्टार तो हा नाही सांगत, विलन होता तो जीवन, तो नाही आहे. हालेलुया, हालेलुया. जीवन, जीवन काय आहे? क्या है जीवन? ये शब्द सुना है कि नहीं? कितनों ने सुना है ये शब्द? ये मेरा जीवन है, सुना है ना? तो जीवन का मतलब क्या है? हाँ, जीवन का मतलब हम रोज मर्रा के जीवन में इस्तेमाल करते हैं. ये मेरा जीवन है, मुझे जो चाहिए मैं करूंगी. हाँ, और क्या जीवन? अजून? ठीक है, लिखिए. जीवन का मतलब है किस, हाँ, किसने बोला? तुम्ही सांगत होता. व्हाट इज इट? जीवन का मतलब कुल मिलाकर मेरे शब्द, मेरे शब्द, मेरे विचार, इंग्लिश में लिखना माय वर्ड्स, माय थॉट्स, मेरे शब्द, मेरे विचार, मेरी भावनाएं, माय इमोशंस, मेरे निर्णय, माय डिसीजंस, माय एक्शंस, मेरे कार्य, मेरी इच्छाएं, माय डिजायर्स, माय एक्सपेक्टेशंस, मेरी अपेक्षाएं, मेरी अपेक्षाएं, मेरे सपने, माय ड्रीम्स. मराठीमध्ये पण सेम शब्द आहेत ना? सेम ना? माय ड्रीम्स, माय गोल्स, गोल्स यानी लक्ष्य, मेरे लक्ष्य. मराठी में ध्येय, ध्येय बोलते हैं ना कुछ तो, धैर्य. ये सब कुल मिला के होते हैं मेरा जीवन. तो मेरे जीवन में सबसे पहले क्या है? मेरे शब्द. जो शब्द मैं लेती हूं वो शब्द क्या करते हैं? मुझे विचार देते हैं. बिना कोई आपको आके शब्द बोले क्या विचार आएंगे? जर तुम्हाला कोणी तुमच्या बरोबर येऊन नाही बोलला तर तुम्हाला विचार येणार काय? तुम्ही असेच बसून राहणार. पण माझं जीवन म्हणजे काय? शब्द. शब्दातून सुरू होतो. शब्द काय करतात? मला विचार देतात. आणि हे विचार जे आहे हे भावना निर्माण करतात. आणि हे भावना काय करतात? मला निर्णय घेण्यासाठी क्या बोलते उसको? हाँ, क्या बोला वर्ड? मेरे को सुनाई नहीं दे रहा है. हाँ, जो भी है वो ओके. तो मैं निर्णय लेती हूँ और निर्णय लेने के बाद मैं उसे कार्य में लाती हूँ. क्या बिना निर्णय लिए आप कोई भी चीज को कार्य में ला सकते हैं? निर्णय घेतल्याशिवाय तुम्ही कसलंही काम करता काय? नाही. तर निर्णय घेतात, त्या निर्णयामुळे तुम्ही कार्य करतात. हालेलुया, हालेलुया. आणि कार्य केल्यानंतर काय होतं? तो तुमचा स्वभाव होतो. वो तुम्हारा हैबिट हो जाता है. और यही हैबिट क्या हो जाता है? तुम्हारा चरित्र बन जाता है, तुम्हारा कैरेक्टर बन जाता है. हालेलुया. और यही कैरेक्टर क्या करता है? यही चरित्र तुमको तुम्हारे मंजिल तक लेकर जाता है. हालेलुया, हालेलुया. यही जो आपका चरित्र है ये आपको कहां पर लेके जाता है? आपके डेस्टिनेशन पे, आपके मंजिल तक लेके जाता है. तो जब हम शब्द सुनते हैं, हर एक शब्द, भले वो प्रभु का शब्द हो या संसार का शब्द हो, ये क्या करता है? मुझे ज्ञान देता है. हर एक शब्द जो मेरे जीवन में आता है वो मुझे ज्ञान देता है. जब हम अभी देखो, आपने न्यूज़ लगाया, अब कोविड के टाइम पे हो या इलेक्शन के टाइम पे आप सुनने को लगे
आप गलत ऐसे अलग अलग न्यूज सुनने लगे तो ये न्यूज क्या आपको आपका विश्वास बढ़ाता है या डर लाता है? समाचार जेव्हा तुम्ही ऐकतात तर काय आणतं ते? भीती आणतं का विश्वास? भीती. तो यही होता है, जो भी तुम शब्द सुनते हो वह या तो डर लाता है या तो विश्वास लाता है। तो यहाँ पर हम देखते हैं कि यहाँ पर ये दोनों भी मूर्ख व्यक्ति भी है और ये बुद्धिमान व्यक्ति दोनों भी समाचार सुनने को आए हैं। कौन सा? बुरा समाचार या सुसमाचार? सुसमाचार सुनने आए हैं। और जो भी आता है प्रवचन सुनने के लिए, जो कोणी येतो प्रवचन ऐकायला, तो कशासाठी येतो? परमेश्वर बरोबर नातं चांगलं जोडण्यासाठी का? मला बरं व्हायचंय त्याच्यासाठी, आरोग्य पाहिजे त्याच्यासाठी, मला आशीर्वाद पाहिजे त्याच्यासाठी। किसके लिए आता है कोई भी जो आता है प्रवचन सुनने के लिए? क्या उसको चंगाई चाहिए इसलिए आता है, या उसको परमेश्वर के आशीष चाहिए इसलिए आता है, या बीमारियों से मुक्ति चाहिए इसलिए आता है, या प्रभु से नाता जोड़ने के लिए, या मुझे मेरी तंगी है तो मुझे पैसे आ जाए घर पे इसके लिए, नौकरी नहीं है तो नौकरी मिले इसके लिए, मेरा व्यवसाय अच्छा नहीं चल रहा है मेरा व्यवसाय अच्छा चले। किसके लिए आता है? कशासाठी येतो आपण? इनका फोटो निकालो। किसके लिए आते हैं हम? या तो कोई तो हमको प्रॉब्लम है जीवन में इसीलिए तो आते हैं ना हम, हाँ या नहीं? क्या हमने वैसे ही शुरू किया कि नहीं? जब शुरुआत में जब हम आए रिट्रीट को, जेव्हा आम्ही सुरुवातीला आलो रिट्रीटला, कशासाठी आलो? आमच्या जीवनात समस्या होती म्हणून, हो की नाही? हो की नाही? जब हम सब ने शुरू किया, हम सबके जीवन में कोई ना कोई समस्या थी, इसीलिए हम आए रिट्रीट को। हालेलुया, हालेलुया। तो हमारे, आपने कभी देखा है घर पे ऐसे क्रॅक्स को क्या बोलते हैं, दरार आई हुई, घरावर असे भेगा पडलेले पाहिले कधी तुम्ही? तर आमच्या जीवनात सुद्धा तसेच भेगा पडलेल्या, कारण आमच्या जीवनात पण समस्या होते, क्योंकि हमारे जीवन में भी बहुत सारे समस्या थे, इसलिए हमारे भी घर पे क्या था? दरारें आई थी। या तो घर में पारिवारिक समस्या थी, कुटुंब मध्ये समस्या, किंवा लग्नात काहीतरी प्रॉब्लेम, शादीशुदा जीवन में कोई प्रॉब्लम, सेहत का कोई प्रॉब्लम, कुछ ना कुछ पैसों की तंगी, कुछ ना कुछ प्रॉब्लम है, नौकरी नहीं है, म्हणून आपण काय केले? आपण रिट्रीटला आलो। हालेलुया। आपलं घर कोण दुरुस्त करतो? जेव्हा आपण परमेश्वराचं वचन घेतो त्याच्याने काय करतो? आपण प्लास्टर लावायला सुरू करतो, हो की नहीं? हो की नहीं? जब हमारे जीवन में परमेश्वर का वचन आता है तो क्या करते हैं? कौन दुरुस्ती करता है? वो परमेश्वर का वचन उस घर की दुरुस्ती करना शुरू करता है। हालेलुया। क्या सिर्फ मेरा घर दुरुस्त हो गया तो उससे हो जाता है क्या? जब कोई भी वचन मुझे मिलता है, उस वचन से जब मुझे फायदा होता है तो मुझे क्या करना है? उसी वचन को लेना, क्योंकि उस वचन ने क्या किया है? अब मुझे अच्छाई लाई है मेरे जीवन में, मेरा घर अच्छा किया है, सब कुछ आशीषें लाया है, तो अब मेरी जिम्मेदारी है कि यही वचन लेना है और मुझे जाना है और दूसरों को देना है। जिसके घर पे मुझे दिख रहे हैं दरारें हैं, जाकर उसको ये वचन देना है। हालेलुया, हालेलुया। जेव्हा माझ्या जीवनात सगळं बरं झालंय, एक वचन मला भेटलं, ते वचन केल्यानंतर माझं जीवन चांगलं झालंय, आता माझी काय जिम्मेदारी आहे? मला जायचं आहे दुसऱ्यांना, मी बघते की अरे ह्याच्या पण घराला तसेच भेगा झालेत, तर जाऊन मी त्यांना पण वचन द्यायचं आहे, कारण त्यांना फक्त मला आशीर्वाद भेटला चालेल का? तेवढं नाही, मी जायचं आणि दुसऱ्यांना सुद्धा आशीर्वादित करायचं आहे। कसं? तेच वचन, ज्या वचनामुळे मला फायदा झाला आहे तो वचन घ्यायचं आहे आणि तो जाऊन दुसऱ्यांना द्यायचा आहे। हालेलुया, हालेलुया। तर प्रभू येशू तेच सांगतात, जे कोणी माझं वचन ऐकतात, माझं प्रवचन ऐकतात आणि ते ऐकल्यानंतर त्यांना जेव्हा समज भेटते आणि त्या वचनानुसार ते कार्य करायला सुरू करतात, तर ती लोक कशी आहेत? अशा माणसासारखे आहेत जो बुद्धिमान आहे। आता सर्वात आधी
आल्यानंतर इकडे आपल्याला काय करायचं आहे, मी काल पॉइंट्स दिले होते ना. सर्वात आधी काय आहे, त्यांनी वचन ऐकलं. हालेलुया, हालेलुया. बोथ ऑफ देम दे हर्ड द वर्ड. हमने क्या दिया था पहला ये पॉइंट, कि दोनों ने भी, जो मूर्ख व्यक्ति है और जो बुद्धिमान व्यक्ति है, दोनों ने भी प्रभु का शब्द सुना. अब हम सब यहाँ पर हैं, हम सब क्या कर रहे हैं, हम शब्द को सुन रहे हैं, हम शब्द को समझने की कोशिश भी कर रहे हैं. आम्ही सगळे इकडे जमा झालो आहोत आणि आम्ही प्रभू येशूंचे शब्द ऐकत आहात. आणि जे पवित्र आत्मा आपल्याला समज देत आहे ते सुद्धा आम्ही ऐकत आहात. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पण का सगळेजण बसून इकडे शब्द ऐकत आहात? का माझं मन सुद्धा काहीतरी दुसरं वेगळं बोलत आहे माझ्याशी? तर आपण कोणाचे शब्द ऐकत आहात? हम किसका शब्द सुन रहे हैं? क्या हम प्रभु का शब्द सुन रहे हैं, या मेरा मन जो कह रहा है वह सुन रहे हैं? अरे अभी और लगता है 5 दिन बाकी है, और 5 दिन बैठ के सुनना है. ऐसा हो रहा है. पता नहीं ये सेशन कभी खत्म होगा और हमको ब्रेक कभी मिलेगा. घर पे पता नहीं क्या हो रहा है, घरी काय चाललंय माहित नाही. पोरं कशी आहेत, माझा नवरा काय करत आहे, बायको काय करत आहे, हा असं काय कोण बोलत आहे शब्द? यूहन्ना का किताब 10वां अध्याय 27वां वचन क्या कहता है? संत यूहन्ना 10वां धडा 27वां वचन काय सांगत आहे? माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्या मागे येतात. का आपण बोलतो प्रभू जरा बाजूला हो ना, जरा मला जाऊ दे. हा काय करतो आपण? हा हालेलुया, हालेलुया. मेरी भेड़ें मेरी आवाज को जानती है और मैं उन्हें जानता हूं, वे मेरे पीछे चलती है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपली तुलना कोणाबरोबर केलेली आहे? का? गाय तरी सांगायला पाहिजे होतं, बकरी तरी सांगितलं तरी चाललं असतं, पण मेंढरे. प्रभु भी क्या हमको क्या बोल रहे, भेड़ बुला रहा है. कम से कम गाय, खरगोश, बकरी, ये सब तो बोल सकते, ये बिल्ली कुछ तो बुला सकता था. क्या बुलाया है? मेंढरे, भेड़. हालेलुया. क्यों भेड़ बुलाया है? क्यों? और बाकी जानवर नहीं है क्लोज? क्यों भेड़ बुलाया है? तुम्ही कधी विचार नाही केला? भजन संहितामध्ये पण दिलेलं आहे ना, प्रभू माझा कोण आहे? मेंढपाळ आहे. भजन संहिता 23 में भी कहा गया है कि प्रभु मेरा चरवाहा है. तो हमको क्यों भेड़ बोला है? का मेंढरे सांगितलंय? कधी विचार नाही केला तुम्ही? सोचा ही नहीं तुम लोगों ने कभी? कोई और जानवर तो बुला सकते थे, किसी को भी नहीं मालूम है. हा एकच जागेवर राहतो नाही? हा आपको मालूम नहीं है कि भेड़ जो है या मेंढर, उसको यदि आप कोई जगह पे छोड़ दिया, आप अभी कोई बिल्ली को आपके घर से काफी दूर छोड़ा, वो बिल्ली वापस आती है? मांजरीला तुम्ही कुठे सोडलं, ती मांजर येते की नाही परत? कुत्र्याला? अगर गाय भैंस को भी छोड़ दिया तो वो रास्ता ढूंढ ढूंढ के आती है. लेकिन ये जो है ना भेड़,
मेंढर वो एक ही प्राणी है जिसको आप किधर भी छोड़ो और रास्ता ही भूल जाती है. त्याला वाटच नाही भेटत, भटकून जात. म्हणून आम्ही सुद्धा त्या मेंढरासारखे आहोत. आम्ही या संसारात ना चक्काचौंध सगळं काही दिसलं ना तर काय होतं माहितीये, प्रभूला काय होतं, प्रभू पण त्यांना पण विसरतो, त्यांच्या वचनांना सुद्धा. म्हणून आपल्याला काय सांगितलंय, मेंढरे. आणि हे जे आहे मेंढर, एक चांगली गोष्ट आहे त्याची काय माहित आहे, जो त्याचा मेंढपाळ आहे ना तो फक्त त्याचाच आवाज ऐकतो. दुसरे कोणी पण त्याच्यासारखा आवाज केला, अनुकरण केलं तरी पण तो हलणार नाही, तो आपल्या जाग्यावरच राहणार, हलणार नाही. ये जो है भेड़, उसके चरवाहा का ही आवाज पहचानता है. अगर उसके जगह दूसरा जाएगा और उसके जैसा अनुकरण करेगा, वैसा आवाज निकालेगा तो भी नहीं हिलेगा, क्योंकि वह अपने जो चरवाहा का आवाज, आपल्या मेंढपाळाचा आवाज बरोबर ओळखतो तो. पण का आम्ही आपल्या मेंढपाळाचा आवाज ओळखतो, विचारा आपल्या आपल्याला. क्या हम अपने चरवाहा का आवाज पहचानते हैं? जब हम भीड़ में हैं, वो हमसे बात करता है, क्या हम उनके शब्द को सुनते हैं? जब हम जाते हैं यहाँ वहाँ शॉपिंग के लिए तो हमारा ध्यान कहाँ है, अरे वाह कितना अच्छा है, लेकिन प्रभु हमसे बात कर रहे, सुन रहे क्या शब्द? नहीं. तो परमेश्वर दिवसभर रात्री सुद्धा आमच्याशी बोलत आहे, पण का आम्ही त्यांचे शब्द ऐकतात? क्या हम उनके शब्द सुनते हैं? हमारे कान के अंदर ही नहीं घुसते हैं, क्योंकि हम बोलते प्रभु रुको रुको रुको, ये सब कितना अच्छा चकाचौंध है, ये कितना अच्छा लग रहा है. तो हमारा ध्यान कहाँ पर है? ये जो संसार में जो है चकाचौंध, हमारा ध्यान उसकी तरफ है. हालेलुया. और इसीलिए हमको भेड़ कहा गया है. हालेलुया, हालेलुया. क्योंकि हम इस संसार में हम गुम हो जाते हैं, आम्ही हरवून जातो या संसारात. कारण हे संसारात जे काय आपण बघतो ना त्याच्यातच आपण गुंग होऊन जातो. जो कुछ भी यहाँ पर नजर आता है ना, हम उसी के अंदर घुल मिल जाते हैं, और हम जो राह पर हम चलना शुरू किया था उस राह को हम भूल जाते हैं. ज्या वाटेवर आपण सुरू केलं होतं तीच वाट आपण विसरून जातो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभु आम्हाला काय बोलत आहे, मेंढरे. इसलिए प्रभु हमको बुलाता है भेड़. हालेलुया. तो आप सोचिए, वो दिन भर हमारे साथ बात कर रहे हैं, क्या उनके शब्द हम सुन रहे हैं? तभी प्रभु कहते हैं कि जो भी शब्द, ये दोनों भी, मूर्ख व्यक्ति भी और ये बुद्धिमान व्यक्ति, दोनों ने भी प्रभु के शब्द सुने. लेकिन जब सुने, क्या उन्होंने उन शब्द को ग्रहण किया? त्यांनी जेव्हा प्रभूचे शब्द ऐकले का, त्याने प्रभूचे शब्द आत घेतले का फक्त ऐकले, ऐकतच राहिले? हालेलुया, हालेलुया. कारण जे काही शब्द आपण ऐकतो त्या शब्दावरच आपण आपलं जीवन, जे आपलं घर आहे ते बांधायला सुरू करतो. हालेलुया, हालेलुया. तो जो जो शब्द हम सुन रहे, भले वो प्रभु के शब्द हो या संसार के शब्द हो, क्या ऐसे भी होता है हम शब्द सुन रहे हैं, हम अपन वचनावर चालत आहोत आणि हम घर पे जाते हैं और हम टीवी चालू करते हैं, और टीवी पे जो न्यूज है, सीरियल्स है, अरे 9 बजे का सीरियल, चलो 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 टाइम हो गया, प्रेयर करने का तो फटाफट 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 हो गया, चलो ई चल चल चल, या वो उधर एडवर्टाइजमेंट चालू है, चलो म्यूट करो. और क्योंकि हम लोग भी वही करते थे पहले, इसलिए मैं ये उदाहरण दे रही हूँ. हालेलुया. तो हमको प्रभु के साथ वक्त बिताना है उनके शब्द सुनने के लिए, या हम टीवी देखने के लिए व्याकुल हो जाते हैं? हाँ, हालेलुया. उत्तन में तो नहीं होता है, वसई में भी नहीं होता है, अंबरनाथ में भी नहीं होता है. हाँ, हालेलुया. नहीं, क्योंकि सब इतने गंभीरता से सुन रहे, इसलिए मुझे लगा कोई भी नहीं कर रहा है ऐसे, हम ही सिर्फ करते थे. हालेलुया. मुझे याद है, हम लोग सीरियल चालू हो गया, एडवर्टाइजमेंट, चल 2 मिनट में प्रेयर कर खत्म हो, म्यूट में रखा है, टीवी बंद भी नहीं, म्यूट में रखा, और इधर प्रेयर, आधा ध्यान इधर चालू हो रहा है क्या करके, ऐसे था. हालेलुया, हालेलुया. तो क्या हम शब्द
प्रभु का भी सुन रहे हैं और संसार का भी सुन रहे हैं. हा, आम्ही प्रभूचा पण शब्द ऐकतो आणि संसाराचे पण शब्द ऐकतो. तर आता भीती आत येते का विश्वास आतमध्ये येतो? भीती बाहेर, हे विश्वास बाहेर गेला आणि काय आला? भीती आली. हालेलुया. तर घर कुठल्या याच्यावर आपण बांधलं? हालेलुया. तर शब्द कोणाचे आपण ऐकत आहोत? पण इकडे प्रभू सांगत आहे की माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. का आम्ही खरोखर प्रभूचेच मेंढरे आहोत? क्या हम सचमुच ही परमेश्वर की भेड़े हैं? क्योंकि यदि हम परमेश्वर की भेड़े हैं तो हम किसकी आवाज सुनेंगे? खुद परमेश्वर की. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. और वो बोल रहे हैं वो सिर्फ मेरी आवाज नहीं सुनेंगे परंतु वो मेरे पीछे पीछे आएंगे. ते सांगतात की फक्त माझा आवाज नाही ऐकणार पण ते माझ्या पाठी चालणार. हालेलुया. आपण सुरू करतो ना, सकाळी उठून प्रार्थना करतो आणि सांगतो प्रभू मी सगळी समस्या, माझं जीवन तुमच्या हातात देतो. जे काय आज होणार सर्व तुमच्या हातात देतो, है ना. हम बोलते हैं ना सुबह उठ के, प्रभु जो कुछ होना है सब आपके ही इच्छा के अनुसार हो जाए. लेकिन सामने से आ गया मेरा दुश्मन तो हमारा क्या रहता है? प्रभु आप जरा सा साइड में हो ना, मैं देखता हूँ उसको. होतं की नाही? आपण जरा प्रभू टाइम प्लीज तुम्ही जरा पाठीमागे जा, मी जरा बघतो याला. आणि मग नंतर काय होतं? इकडे लाल नाही काळा आणि इकडे तिकडे लाल झाल्यानंतर प्रभू तुम्ही कुठे होता? होता है कि नहीं? मुझे अकेला छोड़ा और आप किधर भाग गए? हाँ, तो प्रभु बोलता है कि क्या मैंने तुझे बोला था जाके लड़ने के लिए? तुमने तो सुबह बोला था मुझे कि मेरे जीवन की गाड़ी तुम चलाओ, लेकिन अभी चलाया किसने? किसने? और किसके शब्द सुनकर? क्या तभी हमने प्रभु के शब्द सुने या किसी और के शब्द सुने? हालेलुया. तर कोणाचे शब्द आम्ही ऐकतो? वैरीचे का प्रभूचे? अब्राहम, जर आपण उत्पत्तीचा ग्रंथ घेऊया, पुस्तक 12 अध्याय 1 वचन. उत्पत्ती, हा. परमेश्वर अब्रामाला म्हणाला तू माझा देश, आपले गणगोत व आपल्या बापाचे घर सोड आणि मी दाखवीन त्या देशात जा. यहोवा ने अब्राम से कहा अपने देश और अपने लोगों को छोड़ दो, अपने पिता के परिवार को छोड़ दो और उस देश जाओ जिसे मैं तुम्हें दिखाऊंगा. आता अब्रामाकडे काय बाइबल होतं काय? क्या अब्राम के पास बाइबल था? जब परमेश्वर उससे बोला, हमारे पास भी परमेश्वर हमसे भी बात करता है. परमेश्वर रोज आमच्याशी बोलतो. जर तुम्हाला परमेश्वर बोलेल तुमचं घर सोडा, आई वडिलांना सोडा, सगळं काही सोडा आणि इथून निघून जा आणि तिकडे त्या देशात जा जिकडे मी तुम्हाला दाखवणार. किती जण जाणार? कितने लोग अपना घर छोड़ के जाएंगे? यदि परमेश्वर तुमको बोलेंगे कि अपना घर दार छोड़ो, अपने परिवार को छोड़ो, बच्चों को छोड़ो और मैं जिस देश में लेके जा रहा हूं वहां पर जाओ, कितने जन जाएंगे? अभी आप लोगों के पास बाइबल है. हाँ, अब्राम के पास बाइबल नहीं था. अगर हमारे पास प्रभु ऐसे, अभी जब भी पता है आपको, चर्च में जब ऑफरिंग देना है कभी कभी प्रभु बात करता है, बोलता है अरे तेरे पास जो है ना जेब में से सब डालना. बोलतो की नाही? कधी कधी परमेश्वर सांगतो आपल्याला चर्च मध्ये जे काय आहे ना सगळं घाल तुझ्या खिशात जे आहे. तर आपण काय बोलतो? अरे नाही, हे प्रभू नाही बोलला, मला वाटतं हे सैतान बोलतो माझ्याशी. होतं की नाही असं? प्रभू असं नाही बोलणार. होतं? आणि जेव्हा ती टोकरी येते तेव्हा तेव्हा काय होतं? डोळे उघडतच नाही. होतं की नाही असं?
जास्त प्रार्थनात असतात. जब टोकरी आता है जो दान का, तब हम क्या करते हैं, आग ज्यादा बंद हो जाता है, क्योंकि तभी हमारी स्तुति भी ज्यादा निकलती है. हालेलुया, हालेलुया. होता है ऐसे? नहीं होता है, नहीं होता है. उत्तर में भी होता है, वसई में भी होता है, हमारा अंधेरी में भी होता है. हालेलुया, हालेलुया. तो जब प्रभु हमसे बात करते हैं तो क्या, जिस प्रकार अब्राहम को परमेश्वर ने कहा कि तुम अपना घर छोड़ो, अपना देश छोड़ो, अपने पिता माता पिता सबको छोड़ो. अब ये जो अब्राहम था वो बहुत ही ऐशो आराम में जी रहा था. अब्राहम खूपच श्रीमंत होता. आणि जेव्हा परमेश्वराने त्याला सांगितलं आपलं घर आपलं देश सोड, तर त्याला काय ते सोपं होतं? नाही. कारण आपला आराम जे आहे, आरामची जागा सोडून जायचं म्हणजे खूप कष्ट होतं. बहुत ही तकलीफ होता है जब आपको अपने आराम का घर और सब कुछ छोड़ के जाने को कहते हैं. और ऐसे जगह पे जिसका एड्रेस भी आपको नहीं दिया है, तुम्हाला सांगित पत्ता पण नाही दिलाय की कुठे जायचंय. फक्त तू निघ तुझ्या घरातून आणि मी जिकडे तुला दाखवणार त्या जागी तू जा. अब कब प्रभु पत्ता दिखाएंगे पता नहीं है. हालेलुया. लेकिन उनका विश्वास देखना, उनके पास बाइबल नहीं है, लेकिन सिर्फ प्रभु का वचन, उनकी वाणी सुनकर ही वो क्या करता है, वो अपनी बीवी को, अपने भांजे को लेकर वो निकलता है. हालेलुया, हालेलुया. इसको कहते हैं प्रभु का शब्द सुनना. हालेलुया. और यही कहते हैं प्रभु यीशु, मेरी भेड़ है वो मेरा शब्द सुनती है, मेरी वाणी सुनती है और वो क्या करती है, मेरे पीछे पीछे आती है. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. यदि हम नोआ मालूम है ना, नूह, उसको प्रभु ने क्या कहा था कि जहाज बनाना. क्या बनाना? कितने महीनों में हो गया जहाज? कितने महीनों में हो गया? कितना मालूम नहीं है. 100 साल के ऊपर हो गया. 100 साल, 100 साल के ऊपर हो गया. वो जहाज बांध रहा है. और जैसे जहाज बांध रहा है, एक पीढ़ी खत्म हो गया, दूसरा पीढ़ी चालू हो गया, तो लोग क्या बोल रहे हैं, अरे ये तो सटिया गया है, हम मूर्ख आहे. मी जेव्हा शाळेला जात होता ना तेव्हा सुद्धा बांधत होता. आणि आता माझा मुलगा झालाय, तो पण शाळेत जातो, तो पण बांधत आहे, अजून बांधत आहे. मूर्ख आहे हा माणूस. हालेलुया, हालेलुया. तो जब हम प्रभु का शब्द सुनते हैं और उसके अनुसार कार्य करते हैं तो हम कैसे लगते हैं? मूर्ख लगते हैं. हालेलुया. लेकिन प्रभु यीशु कहते हैं, फिर भी यदि तुम मूर्ख भी दिख रहे हो, फिर भी तुम मेरे शब्द पर चलना शुरू करो और उसी के अनुसार कार्य करो, क्योंकि उसके अंतिम परिणाम तक लेके जाना किसका काम है? परमेश्वर का काम है. क्योंकि जो काम उन्होंने शुरू किया है हमारे द्वारा, उसको अंत तक लाने का काम किसका है? परमेश्वर का है. हालेलुया. तो इसीलिए म्हणून जेव्हा आपण परमेश्वराच्या शब्दावर जेव्हा कार्य सुरू करतो तो मध्येच ते बंद नाही करायला पाहिजे. हमको बंद नहीं करना है उस काम को जो हमने शुरू किया है. हमको लगातार उस काम को करते ही रहना है जब तक वो काम अंतिम पड़ाव पर नहीं आता है. जोपर्यंत तो कार्य संपत नाही तोपर्यंत आपल्याला ते काम करतच राहायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तो पहला काय है? पहला हम क्या कर रहे थे? ये जो दो व्यक्ति है वो क्या कर रहे हैं? वो दोनों भी आए हैं और वो प्रवचन सुन रहे हैं. प्रवचन सुनकर उसको समझ रहे हैं और उस जो वो समझ रहे हैं उसके अनुसार उनको अब कार्य करना है. क्या ऐसा भी होता है? आपने कभी देखा है किसी भेलपुरी जो बनाता है, भेलपुरी जो बनवतो त्याला पाहिलंय तुम्ही? तो कसं भेलपुरी बनवतो? तुम लोग भेलपुरी खाया है कि नहीं? तो मेरे को ऐसा देख रहे जैसे कभी देखा ही नहीं है भेलपुरी. देखा है भेलपुरी वाला भेलपुरी कैसा बनाता है? क्या करता है? करता है कि नहीं?
थोड़ा ये थोड़ा वो सब सब सब। वैसा ही होता है वो व्यक्ति का जो आता है रिट्रीट में, थोड़ा इधर सुनता है, थोड़ा उधर सुनता है, थोड़ा अपना समझ से कुछ जो है वो करता है, थोड़ा इधर का, थोड़ा उधर का, थोड़ा वो पास्टर का, थोड़ा ये पास्टर का, ऐसा सुन सुन के क्या करते हैं, अपने जीवन का भेलपुरी बनाता है। हालेलुया, हालेलुया। देखा है ऐसा कभी किसी का जीवन का भेलपुरी? क्यों? क्योंकि वो ये पास्टर का सुन रहा है, वो प्रीचर का सुन रहा है, उधर और किसी का सुन रहा है, उधर और सिस्टर का सुन रहा है, लेकिन क्या उसका जीवन प्रभु यीशु के वचन के अनुसार है? जो प्रभु यीशु बोल रहे हैं उनके उपदेश में उसके अनुसार है? या वो ये क्या बोल रहा है, अच्छा इधर मेरे को ठीक नहीं लगा, चलो अभी उधर जाते हैं, अरे इधर नाही ठीक हुआ, चल वो पास्टर के पास जाते हैं, चल याने ह्याचं बरोबर नाही, चल तिकडे जातो, असं होतं की नाही? तर 10 ठिकाणी जाणं, तर त्याचं लक्ष कुठे आहे? प्रभूच्या वचनावर आहे का ते प्रीचरवर आहे? तर काय होतं मग जीवनात? भेलपुरी होणार की नाही? होते की नहीं? जीवन की भेलपुरी होता है कि नहीं? तो यही होता है जब हम शुरू करते हैं प्रवचन सुनने को, तो हमारा ध्यान किस पर रहना चाहिए? प्रीचर पे रहना चाहिए या प्रभु पर रहना चाहिए? प्रभु पर और उनके वचन पर रहना चाहिए। अभी कुछ कुछ लोग आते हैं और पूछते, ब्रदर मेरे लिए क्या संदेश है? नाही ऐकलंय तुम्ही? येऊन विचारतात की नाही लोक, माझ्यासाठी काय संदेश आहे? तर आपण सांगतो हे जे बाइबल आहे ना पूर्ण, हे तुमच्यासाठी संदेशच आहे। ये पूरा बाइबल जो है क्या है? तुम्हारे लिए संदेश ही है। और क्या संदेश चाहिए तुमको? हालेलुया, हालेलुया। तो सबसे पहले मुख्य बात, महत्वपूर्ण बात क्या है? जब प्रचार किया जा रहा है, क्या ये प्रचार प्रभु यीशु के शब्द के अनुसार है कि नहीं? और ये हम कब जानेंगे? केव्हा आम्हाला समजणार की हा जो प्रचार आहे तो प्रभू येशूंच्या प्रचारानुसार आहे? जेव्हा आम्ही बायबल उघडतो आणि बायबल वाचतो, बायबल शिकतो, काय दिलं आहे त्याच्यामध्ये ते शिकायला सुरू करतो। हालेलुया। आम्ही सगळे इकडे रिट्रीटला का आलो आहोत? समज घेण्यासाठी। हालेलुया। हम यहाँ क्यों आए हैं रिट्रीट में? समझने के लिए, क्योंकि जो भी हम समझ रहे हैं उसी के अनुसार हम उसको लेकर अपने जीवन में कार्य करते हैं। अब मुझे याद है मेरी मम्मी, मैं जब 12वीं में थी तभी मेरी मम्मी गुजर गई। माझी मम्मी, मी 12वीत होती, बोर्ड एग्जाम सुरू होती तेव्हाच ती वारली मध्येच। ती आम्हाला बायबल वाचायला सांगायची, एक दिवस सुद्धा बायबल वाचल्याशिवाय आम्हाला झोपायला नाही द्यायची, ती सुद्धा रोज वाचायची। पण बायबल वाचल्यानंतर ते बायबलचं वचन आपल्या जीवनात कसं वापर करायचं ते तिला माहित नव्हतं। ती कधी कोणाशी, मी कधी तिला तिच्याशी बोलताना पाहिलं नाही। तिचं काम झालं ती बसायची बायबल वाचायची, पण तिला समज नव्हती बायबलच्या वचनांची। जर तिला समज असती, ती हार्टची पेशंट होती, हृदयाची पेशंट होती, आणि ऑपरेशन थिएटर मध्ये ऑपरेशनच्या वेळेस ती मरण पावली। वो मर गई जब उनका ऑपरेशन हुआ, उसी समय उधर ही ऑपरेशन टेबल पर। लेकिन वो बाइबल रोज पढ़ती थी, लेकिन उस बाइबल के वचन को कैसे इस्तेमाल करना वो उनको नहीं पता था, क्योंकि उनको समझ नहीं था प्रभु के वचन का। हालेलुया। तो आज जब हमको समझ मिला है ना, तो जब मैं मेरी बहन हम लोग मिलते हैं तो हम वही बोलते हैं कि जो समझ हमको आज मिला है वही समझ आज अगर उस समय मेरी मम्मी को रहती तो वो आज भी जिंदा होती। हालेलुया, हालेलुया। वो भी नवीनासर करती थी, रोजरी सब कुछ करती थी, लेकिन उसके पास प्रभु के वचन का समझ नहीं था। हालेलुया। फिर भी वो 12 साल के उम्र में गांव में हमारे जो उनका ऑपरेशन हुआ तो उनका जो वाल्व बदला था वो उनको 10-10 साल में बदलना था, जिसका ज्ञान उनको नहीं था। उसके बावजूद भी वो 28 साल वो वाल्व चला, जो 10-10 साल हर 10 साल बदलना है, हर 10 वर्षी ती वाल्व बदलायची असते। हृदयाची वाल्व आहे ना ती बदलावी लागते, कारण ते रक्त आहे ना ते रक्ताचा फ्लो जे आहे ते तिचं बरोबर होत नव्हतं म्हणून। तो वो उनको ज्ञान नहीं होते हुए भी फिर भी वो डॉक्टर आश्चर्यचकित रहे कि 28 साल कैसे वो एक ही वाल्व में वो उनका
वो कैसे जी इतना साल, क्योंकि वो उस समय भी भले उसको ज्ञान नहीं था बाइबल का, उसको कैसे इस्तेमाल करना है उसका आइडिया नहीं था, उसके बावजूद भी उसका विश्वास तो था प्रभु में। बाइबल रोज पढ़ती थी, वो हमको पढ़ के भी सुनाती थी और हमको खुद को भी बोलती थी कि तुम लोग भी बाइबल पढ़ो। लेकिन उसके बावजूद भी ज्ञान नहीं होने की वजह से उसको कैसे इस्तेमाल करना है। आज हम क्या कर रहे हैं, आप लोगों को यहाँ बुला रहे हैं, कैसे चंगाई देना है दूसरों को वो हम सिखा रहे हैं। क्यों? क्योंकि जो हमने गवाया है, मेरी मम्मी को वैसे हम नहीं, और जैसे हमारे जो है भाई बहन वो भी चाहते हैं कि आप लोग अपने प्रियजनों को नहीं गवाएं। ऐसे नहीं कि हम आए, आप यहाँ पर आए, हम हात रखे, आपको चंगाई दे, आप जाए। लेकिन यहाँ से जाने के बाद, इथून गेल्यानंतर तुम्हाला ज्ञान असायला पाहिजे, समज असायला पाहिजे की आपण कसं आरोग्य हे ठेवावं म्हणून। हम ये चंगाई जो हमको मिली है उसको कैसे बरकरार रखें, इसीलिए हम आपको सिखा रहे हैं। तुम्ही इकडे कशाला येतात? फक्त आरोग्य मिळण्यासाठी का नाचण्यासाठी? आभारी आभारी आणि काय ते दाऊद ने गोलियत को घुमा घुमा के मारा, ले मारा। हाँ, शैतान ने फिर पलट के तुमको घुमा के। लेकिन दाऊद को भी अगर देखो तो दाऊद ने कितने पत्थर उठाए? एक, कौन बोला एक? 5 उठाए, और मारा कितने से? एक से ही मारा। अब ये 5 पत्थर क्या है? 5 वचन है। तो दाऊद भी जानता था कि मुझे सिर्फ एक नहीं रखना है, 5 तो कम से कम रखने हैं पत्थर। उसी प्रकार आपको जब वचन मिल रहा है, तुम्हाला जेव्हा दाऊदने किती दगड उचलले? 5, आणि मारले किती दगडाने? 1, पण त्याने किती दगड घेऊन गेलेला? 5। तर त्याला सुद्धा ठाऊक होतं की एक घेऊन जाण्यात फायदा नाही आहे, मी 5 ठेवतो। तसंच माझ्याकडे किती वचन असायला पाहिजे? फक्त एक, सिर्फ एक वचन रहना चाहिए? नहीं, दाऊद से हमको सीखना है। उसके पास तो बाइबल नहीं था, लेकिन फिर भी उसने क्या किया? 5 पत्थर रखे। उसी प्रकार वो हमको सिखा रहा है, तुम्हारे जीवन में कई समस्याएं रहेंगी, लेकिन तुमको सिर्फ एक वचन नहीं रखना है, एक से ज्यादा, एक से अधिक वचन रखना है। एक पेक्षा ही जास्त वचन ठेवायला पाहिजे। हालेलुया। फक्त स्वतःसाठी? दाऊद आपल्यासाठी जाऊन युद्ध लढला नहीं, आपल्या संपूर्ण राष्ट्रासाठी लड़ला। हमको किसके लिए लड़ना है? जब हमारा अच्छा होता है, हमको जाना है, दूसरा किसी और को देखा है समस्या में, उसको जाके वो वचन देना है, ताकि हम उसको भी सामर्थ्यवान बनाए, ताकि वो भी वो युद्ध लड़कर वो भी विजय हो जाए। हालेलुया। आम्ही फक्त वचन आपल्यासाठीच ठेवायची नाही। जेव्हा आपल्याला हे वचन फायदा आणतो, आम्हाला काय करायचंय? जायचं आहे तेच वचन जाऊन दुसऱ्यांना शिकवायला पाहिजे की बघा माझ्या जीवनात या वचनाने असा फायदा आणला आहे, तुम्ही पण जा, तुम्ही पण तुमच्या जीवनात ह्याचा अभ्यास करा, हे प्रॅक्टिस करा, ह्याचा वापर करा, आणि तुम्ही सुद्धा विजयी होणार, असं शिकवायला पाहिजे जाऊन दुसऱ्यांना। हालेलुया, हालेलुया। म्हणून प्रभू येशू सांगतो की जर तुम्ही आला आहात इकडे, तर काय करायचंय? सर्वात आधी तुम्ही कान उघडून माझं वचन ऐकायला पाहिजे। हालेलुया, हालेलुया। आणि ऐकल्यानंतर त्याची समज घ्यायला पाहिजे। हालेलुया, हालेलुया। जब आप सुनते हो वचन को, उसके बाद जो समझ मिल रहा है, उस समझ को तुमको लेना है। हालेलुया। क्योंकि यदि आपने उस वचन को नहीं समझा तो आप अपना घर नहीं बांध सकते हैं। हालेलुया, हालेलुया। कारण जर तुम्हाला समज नाही आली तर तुम्ही तुमचं घर बांधू नाही शकत। आणि जेव्हा जेव्हा घर बांधतात, आपण घर बांधण्याच्या आधी काय करतात? नक्शा बनवतात। काय करतात? नक्शा बनवतात। हम क्या करते हैं? एक नक्शा बनाते हैं कि नहीं घर बांधने से पहले, या खाली ईंट लाया, ये रेत लाया, सीमेंट लाया और ऐसे बांधना शुरू करते हैं क्या? नक्शा रहता है कि नहीं? तो
जैसा मुझे वचन समझ में आया, जसं जसं मला वचन समजून येतं त्याच्या अनुसार मला माझं जीवन बांधायला पाहिजे, माझं घर बांधायला पाहिजे. मेरा घर जैसे जैसे मुझे समझ मिलता है वचन से, उसी के अनुसार मुझे मेरा घर बांधना शुरू करना है. और ये घर एक दिन में नहीं बांध के होता है. एका दिवसात घर बांधतो का आपण? नाही. हा, हे जो घर आपण, हे जीवन आपण पूर्ण, आमचं संपूर्ण जीवन जातो हे घर बांधायला. हालेलुया, हालेलुया. मी उदाहरण देते योहन्नाचं. त्याने आपलं जीवन, योहन्ना बाप्तिस्ट, त्याने आपलं जीवन सुरू केलं कसं? प्रभू येशूंचा प्रचार करून. मार्ग त्यानेच बनवलं ना प्रभू येशूंसाठी, हो की नहीं? तो किसने मार्ग बनाया प्रभु यीशु के लिए? संत योहन्ना बपतिस्ट ने. लेकिन क्या वो एक ही जैसा विश्वास में रहा अंत तक? एक सारखाच राहिला विश्वासात तो अंतपर्यंत? नाही. मध्ये अशी वेळ आली की त्याला जेव्हा तुरुंगात घातलं तेव्हा काय झालं? जब उसको जेल में डाला गया तो क्या हो गया? कैद खाने में उसको क्या होने लगा? डाउट होने को लगा, संदेह आने लगा कि यही वो मसीहा है जो आने वाला था का? हाच तो आहे जो येणार होता तारण करता? त्याला काय झालं? संदेह यायला लागला, भीती यायला लागली. मग त्याने काय केलं? संदेह केल्यामुळे काय झालं? मरण पावला. हालेलुया. क्या आपको भी अपना विकेट उड़ाना है पहले ही? तुम्हाला संपूर्ण आपलं घर बांधूनच नंतर जायचं आहे का आधीच अर्धवट करून सगळं जायचं आहे? हाँ, तो जो देखो, हर एक के लिए प्रभु की योजना है. परमेश्वराची योजना हर एकासाठी आहे. हालेलुया. आणि ती योजना संपूर्ण झाल्याशिवाय आपण ही पृथ्वी सोडून नाही जाऊ शकत. हालेलुया. आणि हे जीवन आणि मरण कोणाच्या जिभेवर आहे? आमच्याच जिभेवर आहे. हालेलुया, हालेलुया. तर हे जे आहे आपलं घर आपल्याला प्रभु यीशुच्या शब्दांवर बांधायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तो हम सबको अपना जीवन किस पे बांधना है? प्रभु यीशु के शब्द पर. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोई आएगा यहाँ पर प्रेयर करने के लिए? कौन आएगा? कोई एक जन जो अभी आपको समझा उसके अनुसार प्रेयर करना. जो जो समझा आपको उसके ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मी सिस्टरांचं प्रवचन लेट ऐकलं. अर्धा एक तास झाला आलेला. तरी सिस्टरांनी वाळूवर घर बांधणं आणि खडकावर घर बांधणं ह्याबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. तर खडकावर घर बांधणं म्हणजे साधं सोपं नाही. आपल्याला खूप डिगिंग करावं लागतं आणि ते खूप खणल्यानंतरच आपल्याला ते बांधता येतं. तर हे खडकावर घर बांधायचं म्हणजे साधं नाही आहे. मला माझ्या जीवनामध्ये कॅन्सरचा आजार झाला, पण मला JCILMचं एक ब्रदर जॉन्सन सिक्युरन्सी हे ग्रुप मिळाला आणि मी घर खडकावर बांधायला लावलं. आणि हे वचन घेतल्यानंतर मी येशूला बसलेल्या फटक्याने मी बरा झालो आहे. आणि याच्या अगोदर मी शब्द बोलत होते ते माझ्या डॉक्टरच्या रिपोर्टचे, आणि ते रिपोर्टचे शब्द बोलून बोलून मी माझ्या सत्यानाशाला कारणीभूत झालो होतो. पण अवघ्या एका वर्षातच मला हा ग्रुप भेटला आणि आता 5 वर्ष झाले. मला 6 महिन्याचा फक्त डॉक्टरांनी अवधी दिला होता आणि मी आता 6 वर्ष जर जगतोय. प्रभूला धन्यवाद. थँक्यू जीजस, थँक्यू होली स्पिरिट. ते ब्रदर जॉर्ज कुलासो हे माझे वर्गमित्र होते. त्यांनी मला हा ग्रुप जॉईन करायला सांगितला आणि मी हा ग्रुप जॉईन केल्यानंतर मला अधूनमधून खूप प्रॉब्लेम आले. मला माझ्या अंगावरती खूप म्हणजे किमो ट्रीटमेंट घेताना मला खूप त्रास व्हायचा आणि मला माझा दुष्ट आत्मा सांगायचा, अरे पण तू येशूला बसलेल्या फटक्याने तू बरा झाला आहेस असं बोलतो, पण तुला हे सिम्पटम दिसतात तुला सगळे काही आहे
आणि तरी पण मी बोलतच राहिलो, रात्रंदिवस त्या वचनाचा पाठपुरावा करत राहिलो, त्या वचनाचा मी पाठपुरावा करत राहिलो. आणि मी प्रभूचे वचन मला बोलायला ताकद नाही, हे नाही, तरी मी प्रभूच्या प्रेमामध्येच अन्य भाषामध्ये कणायला लागलो. म्हणजे माझा रडण्याचा आवाज मी त्याच्यामध्ये प्रभूच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे काय बोलतात त्याला, उसासा सोडत गेलो. आणि तो उसासा सोडताना माझ्या बाजूला माझी बहीण झोपायची, तिला आवाज तो ऐकायला आला. ती म्हणते, तू का रडतोस? म्हटलं, मी रडत नाही, मी प्रभूच्या अन्य भाषेमध्ये मी बोलतोय, मी प्रार्थना करतोय, तू झोप बरं. माझा 1 महिन्याचा हा आजार झाला आणि माझी मिसेस कामाला जायला लागली आणि मेरीविला स्टॉपला आली आणि तिला चक्कर येऊन ती पडली आणि ऑन द स्पॉट ती ऑफ झाली. हा माझ्या जीवनामध्ये दुसरा प्रकार आला. मला एवढा मोठा आजार आणि मी 6 महिन्यामध्ये मला फक्त कालावधी दिलेला, तेवढ्यात माझ्या मिसेसने टेन्शन घेतलं आणि तिला हे झालं आणि ती ऑन द स्पॉट मेरीविला स्टॉपला तिथे ऑफ झाली. आणि कार्डिनल ग्रेशियस हॉस्पिटलमधून मला फोन आला की असं असं झालं आहे, तुम्ही लगेच हॉस्पिटलला. मी, माझी आणि मुलगी आम्ही हॉस्पिटलला निघून गेलो, पण तेवढ्यामध्ये तिचा जीव गेला होता. असे 2 प्रसंग माझ्या वाट्याला आले. आणि प्रभू सांगतो की तू एकटा नाही आहेस, तुझ्या जोडीला मी आहे. आणि मला ते गाण्याचे शब्द सुचले, तूच मला आसरा प्रभू रे, तूच मला आसरा, मला नी दुसरा कुणी सहारा, तूच मला आसरा. आणि मला ह्या प्रभूचे शब्द ऐकायला आले. आणि मी अन्य भाषेमध्ये प्रार्थना करत असताना माझ्या खोलीच्या खिडकी बाजून एक कुत्रा रडत रडत गेला. आणि माझ्या वेदनाही थोड्या कमी झाल्या. आणि प्रभूचा पवित्र आत्माला सांगतोय की तो कुत्र्याचा आवाज रडण्याचा कोणाचा होता माहीत आहे? तो दुष्ट आत्मा तुझ्यातून निघून गेला, तो कुत्र्याच्या पिलाच्या रडण्याच्या रूपामध्ये गेला. तो प्रभूला धन्यवाद, थँक्यू जीसस. आणि अशा प्रकारे माझे अविश्वासाचे डोंगर निघून गेले आणि विश्वासाचे डोंगर मी रचत गेलो. आणि माझा आत्मा मी प्रभूठाई वचनाच्या द्वारे मजबूत करत गेलो. आणि माझ्या आत्म्याने माझ्या मनाला उभारी दिली. आणि त्या मनाच्या उभारीने माझ्या शरीराच्या वेदना निघून गेल्या सगळ्या. आणि माझं शरीर आता मला साथ द्यायला लागलं. आणि मी प्रभूच्या वचनामध्ये वाढत आहे. प्रभूचं वचन हे मला माझ्या खडकावर घर बांधण्यासाठी खूप खूपच उपयोगी पडलं. आणि आता मी बरा झालोय ना, तर माझ्या आजूबाजूला जे असे पेशंट आहेत त्यांच्यासाठी देखील मी हे व्हाईट बुक घेऊन जातो आणि त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो. इतकंच नाही तर माझा 65 किलो वजन होतं. मला माझ्या शरीराचं वजन माझ्या या पायाला झेपत नव्हतं. मला वजन कमी करायचं होतं. या व्हाईट बुकमधील जी जास्त खाण्यामुळे जी प्रार्थना आहे ती मी रोज बोलत गेलो. त्याच्यामध्ये व्हाईट बुकमध्ये प्रार्थना आहे की नीतिवचनामधली एक प्रार्थना आहे की जो म्हणजे नीतीच्या ह्याच्यामध्ये आत्म्यामध्ये चालतो ना, तो नीतीमध्ये त्याला नीतीचं म्हणजे वचन भेटतं ना, तो त्याच्यामध्ये वाढतो. पण दुष्ट आत्मा जो असतो ना, तो त्या दुष्टाचं त्याच्या खाण्यामुळे तो दुष्ट हे वाढत जातो. तर मी फक्त प्रभूचं वचनच खात राहिलो. आणि मी दिवसातून फक्त एकच वेळा खायला सुरुवात केली. आणि माझी 65 किलो वजनाचं वजन 50 किलोवर आणलं मी. हे कसं झालं? जेव्हा जेव्हा मला भूक लागायला लागली ना, मी माझ्या दुष्ट आत्म्याला सांगितलं, मला जो खाणारा आत्मा होता ना त्याला मी बजावलं, मी माझ्या वचनाला खाणार, मी तुला नाही खाणार. आणि मी ते खाण्यावरती कंट्रोल केलं. असं कंट्रोल करून मी वचन खात गेलो. आणि ते वचन खाता खाता मला प्रभूचे शब्द आठवले. प्रभू मला सांगत आहे की तू एकटा नाहीस, मी तुझ्याबरोबर आहे. आणि आज
माझ्या बायकोला मेल्या 6 वर्ष झाले. मी एकटा जगत नाही. माझ्या खोलीमध्ये माझं बायबल असतं माझ्याबरोबर. आणि मला झोप नाही लागली तर बायबल वाचता वाचता मग मला झोप येते. मग सकाळी 5ला उठतो आणि मी आंघोळ बिंघोळ करून देवळात जातो. आता सॉरी मी तुमचा वेळ घेतला. आता फॅमिली प्रेयर करतो. प्रभू परमेश्वरा, मला जसं ह्या आजारातून मुक्ती मिळाली तसं तुम्हालाही आपण सर्वांनी डोळे बंद करूया प्लीज. तसंच आपल्या सर्वांनाही ह्या आजारातून मुक्त मिळण्यासाठी आम्ही सर्वांनी खडकावर घर बांधण्यासाठी वचनाचा उपयोग करून प्रभूच्या प्रेमामध्ये वाढावे आणि त्याची श्रद्धा, त्याचं प्रेम आम्ही आमच्या जीवनात आणण्यासाठी प्रयत्न करावेत. म्हणून आपण त्या दयादान पित्याकडे प्रार्थना करूया. ही छोटीशी प्रार्थना तुझा पुत्र आमचा स्वामी प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमीन. थँक्यू जीसस. एक 15 मिनिटात आपण येऊया.